18 जानेवारी रोजी आहे मौनी अमावस्या. मौनी अमावस्येच्या दिवशी केले जाणारे दुप्पट लाभ देणारे उपाय आज या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. या उपायांमुळे तुमच्या जीवनात समृद्धी आणि समाधानाचे मार्ग नक्कीच मोकळे होतील. शिवाय हा शुभ दिवस आपल्या प्रत्येक इच्छापूर्तीचा मार्ग मोकळा बनवू शकेल. मग ही मौनी अमावस्या नेमकी कधी आहे, या दिवशी पूजेचे शुभ मुहूर्त काय आणि महत्त्व काय, शिवाय दुप्पट लाभ प्राप्तीचे प्रभावी उपाय कसे करावेत, सविस्तर बघूया. पंचांगानुसार नवीन वर्षातील पहिली मौनी अमावस्या ही 17 जानेवारी रात्री 12:04 सुरू होणार आहे. हिंदू धर्मात उदय तिथीला प्राधान्य दिलं जातं, म्हणून 18 जानेवारीला सूर्योदयाच्या वेळी अमावस्या तिथी असल्यानं 18 जानेवारी रोजी रविवारी मौनी अमावस्या साजरी केली जाणार आहे. या दिवशीच पवित्र स्नान आणि दान धर्माचे विधी पार पाडले जातील. मौनी अमावस्येला पूर्वजांना तर्पण अर्पण करणं विशेष महत्त्वाचं मानलं जातं. मौनी अमावस्येला पौष अमावस्या असेही म्हणतात. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी पूर्वजांची पूजा आणि तर्पण अर्पण केल्यानं त्यांना प्रसन्नता मिळते आणि त्यांच्या मुलांना आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे जीवनात सुख आणि समृद्धी येते. शास्त्रामध्ये असं म्हटलंय की मौनी अमावस्येला तर्पण अर्पण केल्यानं अनेक फायदे होतात. 2026 मध्ये मौनी अमावस्या रविवारी 18 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. यावेळी मौनी अमावस्येला 18 जानेवारी रोजी सूर्य आणि चंद्राचा एक दुर्मिळ संयोग मकर राशीत निर्माण होत आहे, ज्यामुळे शनीची राशी असलेल्या त्रिग्रही योगाची निर्मिती होत आहे आणि यामुळेच एक अत्यंत शुभयोग निर्माण होतोय. या दिवशी सूर्य आणि चंद्राचा संयोग खूप फायदेशीर मानला जातोय. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत आहे. पंचांगानुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 17 जानेवारीच्या रात्री 12:04 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 18 जानेवारीच्या रात्री 1:22 संपणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार मौनी अमावस्या 18 जानेवारी रविवारी रोजी साजरी केली जाणार आहे. आता मौनी अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून ते सूर्योदयापर्यंतचा काळ हा स्नान करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातोय. त्यामुळे पहाटे 4:43 पासून ते पहाटे 5:23 वेळ शुभ राहील. या काळात पवित्र नदीत स्नान करण्याची परंपरा आहे. जर नदीत स्नान करणं शक्य नसेल तर घरीच पाण्यात गंगाजळ मिसळून अंघोळ करावी. हे देखील पुण्यदायक मानलं गेलंय. या दिवशी तर्पण आणि दान केल्यानं पितरांना मोक्ष मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी येते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गंगेचं पाणी अमृत मानलं जातं. शिवाय मौनी अमावस्येला गंगा स्नान केल्यानं सर्व पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्ती होते. या दिवशी अनेक जण मौन व्रत सुद्धा पाळतात. शिवाय या दिवशीपासून कुंभस्नान सुद्धा केलं जातं. असं मानलं जातं की मौनी अमावस्येला मौन पाळणं, पवित्र स्नान करणं आणि या दिवशी दान करणं अनेक जन्माच्या पापांची मुक्तता मिळवून देते. धार्मिक श्रद्धेनुसार मौनी अमावस्येला दान आणि पितृपूजन केल्यानं जीवन संकटांपासून मुक्त होतं. पूर्वजांकडून समृद्धी आणि आशीर्वादही मिळतात. आता मौनी अमावस्येला स्नानाचे दुहेरी फायदे आहेत. ते कसे तर माघ महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं पुण्यकारक मानलं जातं, परंतु मौनी अमावस्येला आध्यात्मिक गुण अनेक पटींनी वाढतात. या दिवशी संपूर्ण मौन पाळल्याने आरोग्य लाभ मिळतो आणि सखोल ज्ञान मिळतं असंही म्हटलं जातं. मानसिक आरोग्याच्या समस्या, भीती किंवा चिंतेने ग्रस्त असलेल्यांना विशेषतः या दिवशी पवित्र स्नान करण्यास प्रोत्साहित केले जातं, कारण अशा समस्यांपासून आराम मिळतो असं मानलं जातं. एवढंच नाही तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं आणि अन्नदान करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. हे सुद्धा जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या पापांची क्षमा करण्यास मदत करते. म्हणून दिवसभर मौन पाळावं, याने आरोग्य आणि बुद्धी वाढते असं मानलं जातं. मौनी अमावस्येला केलेले पवित्र स्नान मानसिक विकार, भीती आणि भ्रमही दूर करण्यास मदत करतात. हे व्रत पूर्ण भक्तिभावाने आणि शिस्तीने पाळल्यास आपल्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती सुद्धा सुधारते. आता मौनी अमावस्या ही एक अशी शक्तिशाली तिथी आहे जिथे मौन राहून आणि योग्य उपाय करून आपण आपले भाग्य सुद्धा बदलू शकता. विशेषतः धनप्राप्तीसाठी या दिवशी केलेले उपाय आपल्याला दुप्पट लाभ देतात. तर असे काही सोपे आणि प्रभावी उपाय सुद्धा जाणून घेऊया. पहिला उपाय कुबेर पूजनाचा. होय, धनलाभासाठी मौनी अमावस्येला कुबेर देवतेची पूजा करावी. घराच्या उत्तर दिशेला कुबेराचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. पूजा करताना ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्यधिपते धनमे देही दापय स्वाहा या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे धनवृद्धीचा मार्ग मोकळा होतो. दुसरा उपाय आपण या दिवशी करू शकता, तो म्हणजे एक चांदीचा किंवा पितळेचा कलश घ्यावा, त्यात पाणी भरा आणि त्यात 5 कवड्या ठेवा.
या कलशाची पूजा करून त्याला हळद कुंकू लावा आणि मौनी अमावस्येच्या रात्री देवी लक्ष्मीला अर्पण करा. हा उपाय धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला गेलाय. यामुळे आपल्याला दुप्पट लाभ मिळतात. तिसरा महत्त्वाचा उपाय काळ्या तिळाचा. या दिवशी काळ्या तिळाचं दान करावं. विशेषतः गरजूंना तीळ आणि गुळाचा प्रसाद वाटल्यानं धनलाभ होऊ शकतो. तसेच काळ्या तिळासह श्री लक्ष्मीच्या मूर्तीसमोर गुळ आणि तांदळाचा नैवेद्य ठेवावा. यामुळे घरात पैशाचा ओघ दुप्पट पटीने वाढतो असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. शिवाय चौथा उपाय श्रीयंत्राची स्थापना. धनलाभासाठी मौनी अमावस्येच्या दिवशी आवर्जून श्रीयंत्राची स्थापना करावी. श्रीयंत्रासमोर दीप प्रज्वलित करून ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. हा उपाय धनप्राप्तीसाठी अतिशय लाभदायक मानला गेलाय. यामुळे सुद्धा घरात दुप्पट पटींनी धनवर्षाव होण्यास मदत मिळते. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे मौनी अमावस्या ही पवित्र नदीत स्नान करणं, दान करणं आणि मौन व्रताचे विशेष महत्त्व सांगणारी तिथी आहे. या वर्षीच्या मौनी अमावस्येचा शुभ मुहूर्त आधी सांगितल्याप्रमाणे आहे. त्यामुळे आपण या मुहूर्तामध्ये योग्य असे उपाय करून दुप्पट लाभ मिळवू शकता. या दिवशी मौन साधना, कर्जमुक्तीसाठीचे विशेष उपाय आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा विशेष उपाय केले जाऊ शकतात. एवढंच नाही तर आपण पितृदोष निवारणासाठी सुद्धा या दिवशी उपाय करू शकता. या दिवशी मौनी अमावस्येला तीळ हवन आणि पितरांसाठी पिंडदान केल्यानं पितृदोष हमखास शांत होतो असं मानलं जातं. यामुळे कुटुंबात आनंद आणि समाधान नांदते. या दिवशी श्राद्ध कर्म करताना गायींना गोड तिळाचा लाडू आवर्जून खायला द्यावा. यामुळे नक्कीच पितृदोष निवारण होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं. तर हे दुप्पट लाभ देणारे उपाय आहेत जे तुम्ही मौनी अमावस्येच्या दिवशी करू शकता. यापैकी कोणताही एक उपाय करून आपणही याचा दुप्पट लाभ मिळवू शकता. तुम्ही सुद्धा मौनी अमावस्येला या प्रकारचे काही उपाय केलेत का? किंवा यावर्षी तुम्ही हे उपाय करणार आहात का? कमेंट करून नक्की सांगा. आणि याआधी केलेल्या उपायांचा तुम्हाला काय लाभ झाला हेही शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.